हॅलो नमस्कार मंडळी. तर आज आहे संकष्टी चतुर्थी, तर त्यानिमित्त हे तळलेले मोदक बनवण्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, छान असं चाळून घेतले, थोडंसं मीठ ॲड करून 2 चमचे तूप गरम करून हे मिक्स करून थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेतलेलं आहे. तर पीठ साईडला ठेवले रेस्टसाठी आणि इथे सारण करायला घेतले. तर कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून थोडीशी खसखस ॲड केली. खसखस परतून झाली की ओला नारळ घेतला खवून घेतलेला, तर तो परतून घ्यायचा आहे. नंतर मग गूळ घालून व्यवस्थित हे सगळं मिक्स करून परतून घ्यायचं आहे. तर इथे मी सुंठ आणि इलायची थोडंसं साखर घालून वाटून घेतलेली पावडर ॲड केले. तर इथे सारण रेडी आहे आपलं. अशा प्रकारे माझे सगळे मोदक वळून झालेले आहेत. तर लो फ्लेमवर मी तळून घेतलेले आहेत. हाय फ्लेमवर तळलं की तेल जास्त गरम असतं आणि मोदक फक्त वर तळले जातात, आतमध्ये सारण तसंच कच्चं राहतं. त्यामुळे लो फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आणि हे मोदक जास्त दिवस टिकतात, पण हे मोदक खूप छान लागतात खायला. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.